मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या व्हाईट टॅपिंगचा मुद्दा पालघर जिल्हा नियोजन समितीमध्ये चांगलाच गाजलेला आहे। या राष्ट्रीय महामार्गावर तलासरी ते दहिसर दरम्यान 20,000 मध्ये खड्डे असल्याचा आरोप पालघर आमदार राजेंद्र गावित यांनी केलेला आहे। शिवाय पालकमंत्री गणेश नाईक यांनीही सदर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं मान्य केलेलं आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 600 कोटी अधिक खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात आले, मात्र तरी देखील या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गाचा जो कन्स्ट्रक्शनचा दर्जा आहे हा दर्जा खालावलेला आहे आणि त्या दोन्ही आमदारांच्या मताशी मी पण सहमत आहे आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी जाखड मॅडमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे की त्या कॉन्ट्रॅक्टर आणि आपले अधिकारी या लोकांना बोलवून ज्या ज्या ठिकाणी त्याला प्रॉपर सेफ नाही, काय ठिकाणी खड्डे पडले, काय ठिकाणी त्याला कट दिलेले आहेत, तर प्रवास करताना सुरक्षितता राहावी अशा स्थितीमध्ये तो रस्ता निर्माण करण्याचे निर्देश द्यावेत